तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GTA एका नवीन एपिसोडमध्ये. तर आजचा एपिसोड खूपच भारी असणार आहे आणि नॉस्टॅल्जिक असणार आहे. कारण आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहे आपल्या CJच्या वूडमध्ये, म्हणजे आपल्या GTA सॅन अँड्रियासची जी बेस लोकेशन होती ना, त्या लोकेशनवरती. तर तुम्ही बघू शकता आपल्या आपण ह्याच्या फ्रँकलिनची कोणतरी रिलेटिव्ह आहे, आपण तिच्या घरी आलोय. कारण आपली फ्रँकलिनची सुरुवात तिच्या घरापासून होते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आपण लमार सोबत आजचं मिशन करायला जाणार. लमार हिच्या घरात काय करतोय हे मला माहित नाही. लमार आणि ती काय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. काही ते दोघं मम्मी पप्पा, सॉरी, काय त्याची आई आहे का त्याची बहीण आहे, मला काहीच माहित नाही कोण आहे. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, कोण जे असेल ते असेल किंवा असतील रिलेशनशिपमध्ये. आपल्याला काय करायचं ना, आपला ट्रेवर चॉप पण आलाय. ट्रेवर आणि चॉप मागं बसलेत, लमार पुढं बसलाय आणि मी ड्रायव्हिंग करणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपली रेंज रोवर पण तिकडं पार्क केले कोणीतरी, ट्रेवरनी केले असेल असं. तर मित्रांनो, आपण पोहोचूया आपल्या वूडमध्ये, म्हणजेच आपल्या CJच्या घरी. तर CJच्या घरी जाऊन आपण बघूया CJ कुठं आहे, का CJ नेला का काय झालं. कारण तुम्हाला जसं माहिती आहे की आपली GTA सॅन अँड्रियास जी गेम आहे ती 2004 मधली आहे, म्हणजे माझ्या तर जन्माच्या अगोदरची आहे. तर मला तर वाटतं CJ म्हातारा असेल किंवा मग मेला असेल. तर भेटूया आपण तिथे CJच्या लोकेशनवरती. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आपल्या CJच्या लोकेशनवर, CJच्या वूडमध्ये, म्हणजेच आपल्या हे मध्ये. तुम्ही बघू शकता मला एकदम नॉस्टॅल्जिक फील वाटतं असा GTA सॅन अँड्रियासचा. तर आपण तर पहिलं बघूया आपले मेज बँक टॉवर वगैरे, म्हणजे सगळं जसं GTA सॅन अँड्रियासमध्ये आहे ना तसंच सेम इथं आहे. फक्त इथं थोडेफार घराचे जे आहेत ते चेंजेस केले त्यांनी, मला पण नाही माहिती आपल्या CJचं घर कोणतं आहे. पण आपल्या जे GTA सॅन अँड्रियासमध्ये आहे ना, CJचं घर 2 फ्लोअरचं होतं, तर इथं एकच फ्लोअरचं दाखवलंय. तर हे CJचंच घर आहे का नाही मला माहीत नाही, पण तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम अशी नॉस्टॅल्जिक फील येते इथं इथं आल्यापासून. तर आपल्याला इथं काहीतरी करायचं आहे. आपण पैशाची बॅग तर घेऊन आलो आहे या माणसाकडं. हा CJ का CJच्या घरी कब्जा केला यांनी मला माहीत नाही. तर आपण बघूया, ड्रग डिलिंग चालले वाटतं इथं, आणि आपले पैसे तर आपण त्याला दाखवलेत. आपल्याला रेड हँड पकडायचं, तो पण ड्रग्ज घेऊन आलाय बाहेर. तर तुम्ही बघू शकता पावडर दिले ह्यांनी लमारने ही केले, यूज केले. तर लमार आता ही करूया आपण स्किप, कारण आणि स्किप करता आपली फायटिंग पण सुरू झाली आहे. तर आपण काय करूया, सगळ्यात पहिली तर या प्लेयर्समध्ये जे वूडचे मेंबर आहेत त्यांना मारूया. कारण मला तर वाटतं यांनी आपल्या CJच्या वूडवरती ही केलंय, कब्जा केलाय. काही CJचीच गँग आहे आणि आपण आत्ता GTA 5 मध्ये दुसऱ्या गँगमध्ये, मला काय माहीत नाही. तर आपण बघूया, यांना तर पहिलं मारूया. ह्याला पण हेडशॉट. आता इथं राहिला ह्याला पण हेडशॉट. तुम्ही बघू शकता इथं गाडीवाल्याला पण मारले आपण. आपल्याला कुठनं तरी मारतंय, साईडनी मारतंय. ट्रेवर साईडनी मारतंय यार. ट्रेवर तर काय मारत पण नाही त्याला. ट्रेवर नुसती शॉटगन चालवतोय आणि आपली गन पण एवढी भंगार आहे ना, ऐन वेळेला रिलोड पडते. ट्रेवर पळ इथनं, ट्रेवर इथनं पळ, गाडी फुटणार आहे, 100% गाडी फुटणार आहे ट्रेवर. आपण उद्या ट्रेवरवरती शिट आणि गाडी फुटताच ट्रेवर थोडक्यात बचावलाय. नाहीतर आता मिशन आपला फेल झाला असता जर ट्रेवर मेला असता तर. ॲज अ ट्रेवर आपण जाऊया पुढं. मला एक कळत नाही ही गँग कोणती आणि आपल्याला का मारते. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपण मारण्याचं काम तर करूया. आणि आपली गन पण एवढी भंगार आहे ना, ऐन वेळेला ज्या वेळेला प्लेअरला हेडशॉट मारायचा त्यावेळेला आपली गन ही पडते. मी फ्रँकलिनवरती शिफ्ट झालोय. तुम्ही बघू शकता फ्रँकलिनवरती शिफ्ट येऊन फ्रँकलिनची गन जरा भारी वाटते ट्रेवरच्या पेक्षा. कारण ट्रेवरचा एक शॉटगन आणि त्या शॉटगननी काय आपल्याला लांबचं बंद काय मारता येणार नाही. त्यामुळे ॲज अ फ्रँकलिनच खेळतो. फ्रँकलिन तर चांगली SMG गन आहे, ती अशी चांगली चालते जरा. आणि ही गाडी पण आली निळी. तर आपण काय करूया, या गाडीतल्यांना लवकर मारूया. एक तर मेला, ह्याला पण मारूया. हा पण रिलोडला पण अशी भंगार गन आहे नाही, काय सांगू तुम्हाला. रिलोडला ऐन वेळेला रिलोड पडते, ऐन वेळेला. बाकी काही एवढा प्रॉब्लेम पण आहे. पोलीसचं सायरन पण आलं आणि पोलीसच्या गाड्या पण आल्यात. तर आता आपल्याला इथं काय करायचं मला माहीत नाही. मी ह्याला मारून टाकतो आणि इथं आपल्याला फॉलो द लमार, म्हणजे लमारच्या मागं जायचं आहे. तर आपण काय करूया, लमारला फॉलो करूया. एखाद्या पोलीसवाल्याला पण टपकवून जाऊया, सोने ते शिवा का. एका पोलीसवाल्याला पण मारले मी. आता होऊया, आपण बघूया, जाऊया खाली. इथनं काय विषय करायचा आहे तो. तर तुम्ही बघू शकता की आपण ट्रेवर, मी आणि लमार चाललोय पळत खाली. आणि पोलिसांच्या आपण नजरेच्या जराशी बाहेर आलोय. तुम्ही बघू शकता इथे त्यांचेही फिरत बसलेत आणि इथं कसली तरी शूटिंग चालू आहे.
आणि त्या शूटिंग चालू आहे का काय चालू मला माहीत नाही ना. आपण त्यातली हिरोईनच पळवून न्यायचं आता. आणि मित्रांनो आपण त्यातली हिरोईनच पळवून नेली. तुम्ही बघू शकता आपल्या गाडीच्या मागे ती हिरोईन बसली आहे. ही पिक्चरमधली म्हणजे शूटिंग चाललेलं काय झालं काय माहीत, पण हिरोईन पडली मागं. हिला मारून टाकूया कारण हिनं आपला चेहरा बघितला आहे. जर पोलिसांनी हिला जर पकडली तर आपल्यासाठी प्रॉब्लेम खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे मी काय करतो, हिला साईडला टाकतो आणि आपण जाऊया आपल्या लमारला. आणि ट्रेवर पण आपल्यापासून सेपरेट झाला आहे तुम्ही बघू शकता, कारण पोलिस आपल्या मागे एवढी लागले. एक हेलिकॉप्टर लागले, परत बोट्स पण लागल्यात. तर आता आपण काय करूया की आहे ना आपण लमारला फॉलो करूया म्हणजे करतोय. आणि हा गेलाय ट्रेवर गेलाय ह्याला फॉलो करायला. ट्रेवर एकटाच गेलाय पोलिसांना घेऊन. तर आपण काय करूया, मला इथनं गाडी दिसते, हा इथं गाडीच आहे. लमार पण चाललाय तिकडे. तर आपण काय करूया, लमारच्या नादाला लागता आपण आपली गाडी घेऊन पळून जायचं आहे. तर लमारच्या मागं गेलो तर एकतर आपल्याकडे हेल्थ नाही आहे, म्हणजे म्हणावी अशी हेल्थ आहे पण आर्मर आपला पूर्ण डॅमेज झाला आहे. तर आपण काय करूया, ही गाडी घेऊनच आपण वरती निघूया. लमारला त्याच्या मिशन त्याच्या रोडनी जाऊ द्या, वेनी ना आपण आपल्या वेनी जाऊया. तर आपल्याला एवढं पण ही नाही, लमार इम्पॉर्टंट नाही आहे. कारण लमार तुम्हाला माहितीच आहे आपल्या म्हणजे फ्रँकलिनवरती किती जळतो, जे आपण त्या ह्या मिशनमध्ये बघितलेलं. तर मित्रांनो माझी गाडी आता खाली पडली. ही 6x6 असल्यामुळे मला एकदा ही पण करता येणार. एक काम करूया, मी वरती गाडी काढतो. तर फायनली मित्रांनो आपण पोलिसांपासून लांब वाचत पळत आपल्याला 6x6 ट्रक एकदम सरळ डोंगरावर चढवला आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपला मिशन पण इथं सक्सेसफुल झाला आहे, म्हणजे पास झाला आहे मिशन. तुम्ही बघू शकता आपला ट्रक किती पॉवरफुल आहे. तर या ट्रकच्या म्हणजे या ट्रकच्या मदतीने आपण केला हा मिशन पास. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करून जावा मित्रांनो.